पासून इथे वेट करत होतो आणि हे लोक आता आलेत. समजता नाहीये यार तुमको यार, कब से खडे यार इधर. किती वाजता निघायचं ठरलेलं. गाण्यावर नाच बोलते तर नुसतं लिपसिंग करते. काय कुठून काहीच माझ्यावर आज एक जबाबदारी आहे. मी नेहमी इथं दीपच्या बाजूला बसल्यावर मी त्याला असं तंग करत असते, हात लावते. आज मला लांब जायचंय म्हणून मला रेस्ट्रिक्शन्स आहेत आज खूप सारे. I am just controlling myself. How do you control it? I will. अशा प्रकारे आम्ही एक्सप्रेस हायवे चढतोय मुंबई पुणे द्रुतगती मार्ग. कुठला मार्ग? मुंबई पुणे द्रुतगती मार्ग. आणि अशा प्रकारे चढलेलो आहे आम्ही सक्सेसफुली एक्सप्रेस हायवेवर. आणि मी आरामात गाडी चालवणार आहे. MGM करतो मी बरोबर, टेन्शन. इथले स्पीड एकदम मस्त ठेवलेली आहे लिमिट मध्ये. स्वीट बॉय. दीप वाढा बोलला तर वाढवशील. मला सेफ्टी जायचं, सेफ्टी यायचं. दॅट्स माय कन्सर्न. ओके. फर्स्ट टाइम भेटली गाडी, मस्ती नाही डायरेक्ट, मस्ती नाही करायची. लालपरी आम्ही पोहोचलो आता एक्सप्रेस हायवे वर. आता एक ढाबा बघायचंय. भेटणार सर्वांना भूक लागली आहे तर आता थोड्या वेळात आम्ही काहीतरी हा नाश्त्यासाठी उतरू. आता सध्या हे खावा तासावर थांबू. मला तर नाही लागली. फर्स्ट टाइम आहे ती लांब गाडी चालवणार आहे. ॲड्रेनलिन आहे आतमध्ये. Are you excited? Of course. Who isn't? That with cousins for the first time ever. ती थोडं एक्साइटमेंट दाखव यार. ड्राइव्ह वर एक्साइटमेंट दाखव. उतरलोय आम्ही आता. उतरलोय नाश्त्यासाठी थांबलोय. टाइम झालाय 9:45. या लोकांनी जाम रस्ता चुकवला. लेट झाला. ह्याचं एवढं दिमाग की ह्यानी हिचं ऐकलं म्हणजे हिचं. आता समजलं कोण बिंडोक आहे. सुपर आहे. 50-50 आहे.
झोप येते आता, भूक पण लागली आहे. 4 बेडरूम शुद्धी नको पण मला त्याच्या बाजूला बसायचंय दीपच्या. आता आम्ही तर बघ आम्ही व्हिडिओ साठी असला खोटा प्रेम का दाखवताय तुम्ही? बघ ना अशी कोरडी बाया. चाल आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. मस्त नाश्ता करू थोडा. इंजिन थंड होते जरा. बघू आता पुढे. आता 5 किलोमीटर राहिलं. हार्डली 15 to 20 मिनिट्स बाकी आहे. अँड आफ्टर दॅट विल स्टार्ट फॉर आवर ट्रेक. दीपने मला प्रॉमिस केले की दीप मला उचलून घेऊन जाणार आहे. तेवढंच बाकी आहे. प्लीज प्लीज. तर मित्रांनो 2 तासाच्या प्रवासाला 4 तास लावून आपण अखेर पोहोचलो आहे लोहगडाच्या पायथ्याशी. लोहगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात येतो. हा किल्ला अतिशय मजबूत आणि बुलंद आहे. या किल्ल्याने बऱ्याच राजवटींची सध्या पाहिली. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव अशा बऱ्याच राजवटीखाली हा किल्ला होता. मित्रांनो सगळ्यात आधी हा किल्ला निजामशाही, मग आदिलशाही, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण व भिवंडी बरोबर हा किल्ला जिंकून घेतला. सन 1965 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला महाराजांनी मोगलांच्या ताब्यात दिला. त्यानंतर 1670 मध्ये पुन्हा तो मराठ्यांनी जिंकून घेतला. पहिल्या सुरत लुटीतून आणलेला खजिना नेताजी पालकर यांनी याच किल्ल्यावर ठेवला होता. टाकी यांची फुल नाही पेट्रोल थांबले अर्धा रस्ते थांबले. तुमच्यात पेट्रोल वगैरे काय नाही का? वी डोंट वॉन्ट सिंपथी. ओके ज्यादा बोल रही है क्या? बस बस तिकडे बघ, तिथे बघ, ते बघ कसं चढत आहे घेऊन. आणि तू बघ इतक्यातच थकलीस. हा यार थकली. आता काय जाऊ. आता तिकीट काढायचं. तिकीट काढायचं. थकलो आमचे पाय. हा तोंड बंद ठेवून चालेल. पायऱ्या चढले मोजली पण एवढे काम 10 पायऱ्या चढल्या अजून. मला काम बसले बघा अर्धा तास. थकलो आम्ही. काय थकलो यार. काय बोलला? पाहुणे दमले बघा 10 पायऱ्या चढून. फक्त 10. आम्ही अजून चढतोय. आम्ही उभा पण नाही थकले बाबा. हे 2 वेळा बसले ते दोघं. मित्रांनो 1713 मध्ये शाहू महाराजांनी हा गड कान्होजी आंग्रे यांना दिला. त्यानंतर पुढे तो पेशव्यांकडे आला. या काळात
नाना फडणवीस यांनी या किल्ल्याचे बांधकाम अजून मजबूत करून घेतले. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी, जी फार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर यावर बुरुज देखील बांधले आहेत, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवरती नजर ठेवली जाते. चला 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 मागे बघू नका, नाही तर झालं बस. थोडंच आहे, थोडंच आहे, थोड़ा नहीं, अभी खूब है, अभी भी चांस है, फिर से जाओ. अभी नहीं, थोड़ी थोड़ी येऊन जायचं. मित्रांनो, महादरवाजातून आत आल्यानंतर समोर एक दर्गा आहे. शेजारीच लोहारखान्याचे भग्न अवशेष आहे. इथे आपल्याला काही शिवकालीन तोफा ठेवलेल्या दिसतात. दर्ग्याच्या शेजारीच लागून इकडे एक शिवमंदिर देखील आहे. नवलच आहे ना, दर्गा आणि शिवमंदिर एकाच ठिकाणी आजूबाजूला, तेही आपल्या गडावरती. वा, समोर बघ, समोर बघ, किती मस्त दिसतंय बघ.
वा धुका आले धुका आलेत मस्त पैकी एकदम पाऊस येतोय. वा सर्ग आम्ही सर्गात आलोय. कावळा आवळा सावळा आहे. तुला छत्री देऊ त्याला थंडी वाजते मग कुडकुडतोय तो. लोक थांबलेत मंदिराच्या आडोशाला. इकडे बघा फुल फॉग आहे. ओहो ओहो फॉग आलाय सगळीकडे. आता खाली आम्ही तिकडे मस्जिद कडे होतो तेव्हा काहीच नव्हतं फॉग. आता फुल फॉग आहे. आगा 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 केवढे टाक हे बघा केवढा केवढा ड्रामा केवढे नाटके. असं थांबत हे बघा हे शक्तिमान काय होशील मला पुंगी वाजवलं पुंगी काय करू वाट बघल पुंगी वाजवायची नाही नाचला असं गुंडाळ राम राम काय गुंडाळ दादा माझा व्हिडिओ काढ नाही हे बघ काढलं काढा
तेव्हा तिकडे कोणचलचं फार्म हाऊस आहे. हे नाही का, हे आपलंच आहे नाही का. आल्यापासून नुसतं दुसऱ्यांचेच व्हिडिओ काढतोय. जरा स्वतःचा व्हिडिओ काढू म्हटलं पण पकड़ के रखो, पकड़ के रखो, पकड़ के रखो, पकड़ के रखो. खूप जोरात हवा असल्या कारणाने आपल्याला विंचूकड्यापर्यंत तर काही जाता आलं नाही. विंचूकड्याच्या साईडलाच विसापूर किल्ला आपल्याला दिसतो. विसापूर हा किल्ला लोहगडाला आधार म्हणून बांधण्यात आला होता. रिव्हर्स वॉटरफॉल. हवेमुळे पाणी एकदम मस्त विरुद्ध दिशेला. हा, इथे गडावरती उन्हाळा पण आहे, पावसाळा पण आहे, हिवाळा पण आहे, सगळ्या मिक्स आहे. त्यामुळे येत असेल तर त्याप्रमाणे कपडे वगैरे, रेनकोट वगैरे. सन 1803 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल प्रॉथरने लोहगड किल्ला जिंकला आणि मराठ्यांना हा गड रिकामी करावा लागला. आता आम्ही सुद्धा हा गड रिकामी करून खाली आलोय. जाम डेंजर, पाय दुखायला लागले यार मला तर. शू बाईट झालं. शू बाईट झालं, चप्पल मला चावले. चला आता आपल्याला रिटर्न जायचंय. काय बोलते, काय बोलली? मेरी चप्पल मेरे को चावला. काय देशना आणि कुंचल. मित्रांनो, इथे जवळच असलेल्या रिलॅक्स पॉइंट हॉटेलवरती जेवण करून आता आपण निघालेलो आहे आपल्या घरच्या दिशेला. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी अशाच सुंदर नजारांसोबत.